असा एक प्रश्न आता इथे दिलाय की एक संख्या अशी आहे जी रूट x दिसते, तिचा घातांक आहे 3/5. म्हणजे अंशाकडे फक्त लक्ष द्या सुरुवातीला. अंशामध्ये रूट x रेज टू 3/5 मल्टिप्लाइड बाय रूट x अगेन रेज टू 2/5 प्लस 2 रूट x. In the denominator 2 into root x raised to 2/3 multiplied by root x raised to 1/3 plus root x. हा प्रश्न आपल्याला आहे. या प्रश्नामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, या आता पदावलीचे नियम तर आपल्याला क्लिअर येतात. अंशात पहिल्यांदा गुणाकार आणि बेरीज अशा दोन क्रिया दिलेल्या आहेत. पदावलीच्या नियमाप्रमाणे कोणती क्रिया आली होती? गुणाकाराची. बेरीज आणि गुणाकार यापैकी कोणती आली होणार? शेतात पण तसंच आहे. इथं गुणाकार आहे आणि इथं बेरीज. डेफिनेट गुणाकार आहे म्हणा. ज्या दोघींचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे त्यांचे बेस तुम्ही ऑब्झर्व करा. बेस सारखे आहेत काय? मग पाया समान असताना गुणाकार करताना घातांकांची बेरीज करतात. मग त्यांचा जो बेस आहे रूट x हा बेस आहे तो एकदाच लिहायचा आणि त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही घातांकांची काय करायची होती? बेरीज. कारण पाया समान असताना त्यांच्यात काय केला गेलाय? गुणाकार केला गेलाय. म्हणून पाया समान असताना गुणाकार करताना घातांकांची बेरीज करतात. मी अंशाबद्दल लिहितोय. अंशात रूट x रेज टू 3/5 प्लस 2/5 प्लस 2 into रूट x हे आलं आपलं अंशाचं उत्तर. ऍज इट इज 2 into रूट x. त्याच्यात काही बदल केलेला नाही कारण प्लस आहे त्याच्या आधी. अजून काही आपण बेरीजला सुरुवात केलेली नाही. फक्त गुणाकार ज्यांचा होता त्यांच्या नियमानुसार पाया समान असून गुणाकार आहे म्हणून आपण त्यांच्या घातांकाची काय केली? बेरीज. सेम क्रिया छेदात पण करून घेऊया. 2 हा जो आहे तो गुणतोय 2 तासात. या रूट x चा बेस म्हणजे रूट x बेस असणाराचा घातांक आहे 2/3 आणि याही रूट x बेस असणाऱ्याचा घातांक आहे 1/3. पाया समान आहे आणि गुणाकारच आहे म्हणून पाया समान असताना गुणाकार करताना घातांकांची बेरीज करतात. 2 तसाच ठेवा. रूट x ही जी संख्या आहे तिच्या दोनही घातांकांची बेरीज होईल 2/3 प्लस 1/3 आणि प्लस रूट x. जसाच्या तसा. इथपर्यंत काही शंका कोणाच्या मनात आहे का? आता इथं पहा, ज्या घातांकांची तुम्ही बेरीज करताय योगायोगाने त्याचे छेद सारखे आहेत. छेद समान असताना बेरीज करताना आपण फक्त बेरीज कोणाकोणाची करणार? अंशांशांची. आणि छेद जसाच्या तसा. सांगा दोनही अंशांची बेरीज किती होणार? 5. आणि छेद किती राहणार? 5/5 म्हणजेच किती? 1. घातांक 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. याचं उत्तर आलं रूट x. हो किंवा नाही? आणि प्लस 2 रूट x. हे पुढचं जसंच्या तसं आपण मांडलं. छेदात 2 तासात राहणार. तो गुणतोय. ज्या रूट x ला गुणतोय त्याच्या दोनही घातांकांची बेरीज करा. 2/3 आणि 1/3 बरोबर किती? 3/3. 3/3 म्हणजेच किती? 1. घातांक 1 लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपण लिहिताना काय लिहिणार सांगा? 2 रूट x प्लस रूट x. आता एक गोष्ट नीट पाहावा काही. अंशात ज्या दोन संख्या आहेत त्याच दोन संख्या छेदात आहेत. फक्त बेरीजचा क्रम मागे पुढे आहे. इथं रूट x मध्ये 2 रूट x मिळवली आणि इथं 2 रूट x मध्ये x मिळवली. मग त्या संख्या वेगवेगळ्या आहेत का सांगा? बेरीजचं असं होतं का कधी? का 3+4 ही बेरीज आणि 4+3 ही बेरीज सारखी नाही, वेगवेगळी येते. असं कधी होतं का? नाही होऊ शकत. पहिली प्लस दुसरी ही जेवढी बेरीज येणार तेवढीच बेरीज दुसरी प्लस पहिली एवढीच येणार. म्हणजे अंश आणि छेद यांच्या संख्या वेगवेगळ्या नसताना त्यांच्या बेरजा वेगवेगळ्या येणार नाहीत. थोडक्यात काय, जो अंश आहे तोच तुमचा काय आहे? छेद आहे. मग आपली गोष्ट क्लिअर कळली पाहिजे का जर अंश आणि छेद सारखा असेल जसं की 4/4 उत्तर किती असतं? 1. तसंच ह्याही ठिकाणी या दोनही गोष्टी ज्या अंशात आहेत आणि छेदात आहेत ह्या जर सारख्या असतील तर त्याचं उत्तर किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते असणार आहे 1. दिसताना खूप किचकट दिसते पण मग तितकं ते किचकट नाही. गणितातला घातांकातला केवळ एक नियम आपल्याला या ठिकाणी वापरायचा होता की पाया समान असताना गुणाकार करताना पाया एकदाच लिहायचा आणि त्याच्या घातांकांची काय करायची? बेरीज करायची. ओके चल हे